हाय, तुम्हा सर्वांचं AR रेसिपीमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची खमंग चटणी. तर चला सुरुवात करूया. इथे मी एका पॅनमध्ये पाऊण वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. ते मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे. इथे पाहू शकताय कलर पण छान झालेला आहे आणि छान भाजलेले आहेत आपले शेंगदाणे. आता मी इथे काढून घेतलेले आहेत आणि त्याला थंड करून घेतलेलं आहे आणि आपण आता त्याचे साल काढून घेणार आहोत. आता मी इथे उकळीमध्ये साल काढलेले शेंगदाणे टाकून घेते. तुमच्याकडे जर उकळी नसेल तर तुम्ही मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता. इथे मी लाल तिखट टाकलेलं आहे पाऊण चमचा. अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकायचे आणि 5 ते 6 लसण पाकळ्या टाकून घेणार आहोत. आणि एकदम बारीकही नाही कुटायचं आपल्याला, ह्याला आबडधोबड कुटून घ्यायचं आहे. शेंगदाण्याची चटणी आबडधोबडच छान लागते. इथे माझं कुटून झालेलं आहे, पाहू शकताय. कलरही छान आलेला आहे. ही चटणी तुम्ही पोळी, भाकरी सोबत खाऊ शकता. अशाच नवनवीन रेसिपीसाठी AR रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.